छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेसाठी महायुतीकडून बऱ्याच हालचाली सुरू आहेत। याबाबत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलंय की या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये बोलणी सुरू असून आम्ही याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। भारतीय जनता पार्टीने सुद्धा या जागेची मागणी केलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या जागेबाबतचा निर्णय घेतील। यासोबतच कराड यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधलाय। तुमचा दावा आहे का नाही आहे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यात आहे। 13 मे रोजी निवडणूक होणार आहे। त्यासाठी महायुतीच्या माध्यमातून बऱ्याच हालचाली चालू आहेत। आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची पदाधिकाऱ्यांनी जाऊन भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर या जागेबद्दल आणखी रस्सीखेच चालू आहे। भारतीय जनता पार्टीने सुद्धा या जागेची मागणी केलेली आहे। त्याचबरोबर शिवसेनेने सुद्धा या जागेची मागणी केलेली आहे। शिवसेना अर्थात शिंदेसाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना। एकंदरीत माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा पवारसाहेब असतील, हे सर्वजण बसून निर्णय घेतील। पण ह्या बैठकीमध्ये आम्ही एकच मागणी केली, कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये निवडून येणारा उमेदवार जो तुमच्या सर्वेमध्ये असेल, त्यांच्या IB रिपोर्टमध्ये असेल, पोलीस रिपोर्टमध्ये असेल, असा एक उमेदवार द्यावा जो सर्वसमावेशक असावा, अशी आमची मागणी आहे। आणि ते तसं तर करणारच आहे। त्याच्यात काही तुम्हाला असं वाटत नाही की तुमचे प्रतिस्पर्धी जवळपास निश्चित झाले, उमेदवार इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे जवळपास कामाला लागलेले, त्यांनी आघाडी घेतली प्रचाराची, तुम्ही मागे पडताय? हो, म्हणजे शिवसेना उद्धवजी गटचे उमेदवार चंद्रकांत खैरे अजूनही जाहीर झालेले नाही। आत्ताच मला फोन आला होता की अजून उमेदवार पक्का नाही आहे, प्रचाराला लागलेले। पण प्रचारात जर लागेल तर ते आत्ता प्रचाराला लागले कधी 8 दिवसापासून। आम्ही 3 वर्षापासून प्रचाराला लागलो आणि 3 वर्षापासून नावानी लागलो आहे। पण जसे मोदी साहेब प्रधानमंत्री झाले 2019 साली, तेव्हापासून सातत्यानं जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं करून मोदी साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम जे होत्या त्यामध्ये लोकांना फायदा कसा होईल हे सर्व करून आम्ही मागच्या 5 वर्षापासून कामाला लागलो आहे। आणि नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये केंद्रातल्या वेगवेगळ्या स्कीम्स हे गोरगरिबापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, महिलापर्यंत, युवापर्यंत पोहोचलेले आहेत आणि लाखो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे।